प्रत्येक यशस्वी माणसामागे एक संघर्ष असतो, पण काही संघर्ष असे असतात जे फक्त माणूस घडवत नाही तर संपूर्ण पिढी घडवतात। एका छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास, शेती, गरिबी, संघर्ष, वर्दी, कर्तव्य, कुटुंब आणि माणुसकी आज 75 वर्ष पूर्ण करूनही अनेकांना प्रेरणा देतोय। ही गोष्ट आहे श्री निवृत्ती दत्तात्रय मेढे, आमच्या दादांची। 13 जुलै 1951 सिन्नर तालुक्यातल्या विंचुरी दळवी या छोट्याशा गावात दत्तात्रय सखाराम मेढे आणि वेणुबाई यांच्या घरी दादांचा जन्म झाला। 5 भाऊ 4 बहिणी, मोठा परिवार। घरात शेती होती, पण परिस्थिती मात्र साधीच। हातावर पोट, सुख फार नव्हतं, पण कष्ट मात्र भरपूर होते। लहान वयातच शेती, बैल, गाईगुरं, घराची जबाबदारी आणि त्याचबरोबर शाळा। त्या काळात शिक्षणाला इतकं महत्त्व नव्हतं, पण दादांनी मात्र मनाशी ठरवलं होतं, शिकायचं आणि या परिस्थितीतून बाहेर पडायचं। गावातलं शिक्षण पूर्ण झालं, भगूरला माध्यमिक शिक्षण झालं, कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला, पण परीक्षा फी भरण्यासाठी घरची परिस्थिती तयार नव्हती आणि तिथून आयुष्याने वेगळं वळण घेतलं। शिक्षण थांबलं, आता घराला हातभार लावणं गरजेचं होतं। मग सुरू झाली मिळेल ती कामं करण्याची धडपड। शेतमजुरी, कारखान्यात काम, कपड्याच्या दुकानात सेल्समन, सायकलवरून पेपर टाकणं, काम कोणतंही असो, दादांनी कधी कमीपणा मानला नाही। आणि एक दिवस एका मित्रामार्फत पोलीस भरतीची माहिती मिळाली। पहिल्याच प्रयत्नात निवड झाली। घरात आनंद होता, पण मनात प्रश्नही होते। नागपूरचं कठीण प्रशिक्षण, त्यानंतर पहिली पोस्टिंग जायखेडा, गावापासून दूर, पूर्ण नवीन वातावरण। कधी कधी रात्री एकटं बसून विचार यायचा, हे खरंच आपल्याला जमेल का? पण मग स्वतःलाच एक उत्तर मिळालं, आता मागे फिरायचं नाही। आणि तिथून सुरू झाला कर्तव्याचा प्रवास। वडील म्हणजे फक्त आधार नाही, तर जीवनाला योग्य दिशा देणारी एक शक्ती असते। दादांच्या माझ्या पाठीवरचा हात हीच माझी खरी ताकद। दादांच्या मार्गदर्शनामुळे व प्रेरणेमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे। दादांच्या मार्गदर्शनामुळेच माझे जीवन घडले आहे। दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। दादांचं आज पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, त्यांना त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। दादांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी कायम राहो। प्रामाणिकपणा, सुंदर हस्ताक्षर आणि नव शिकायची तयारी, हे गुण लवकरच वरिष्ठांच्या लक्षात आले। जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि विश्वासही। 1-2 प्रयत्नांनंतर पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा संघर्ष करत करत सहाय्यक पोलीस आयुक्त पदापर्यंत पोहोचला। 38 वर्षांचा निष्कलंक प्रवास, कर्तव्य निभावत सेवापूर्ती झाली। दादा आमचे रुबाबदार दादा। दादांची एक गोष्ट मला माहिती आहे, चहाला जरी वेळ नसली ना तरी वेळेला चहा हवाच। त्यांची अजून एक गोष्ट अशी आहे की स्वयंपाक उत्तम जर झाला असेल तर ते छान दाद देतात, भले तो कोणी केलेला असो। दादा तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। दादांना अजून शिकायचं होतं, काहीतरी मोठं करायचं होतं, म्हणूनच लग्नाला त्यांचा विरोध होता। पण शेवटी रमाबाईंशी विवाह झाला आणि खऱ्या अर्थाने संसाराची सुरुवात झाली। दादा बाहेरच्या जगाशी लढत होते, पण घराच्या आत अक्का संपूर्ण संसार सांभाळत होत्या। कधी तक्रार नाही, कधी अपेक्षा नाही, फक्त एक विश्वास, हा माणूस आयुष्यात काहीतरी मोठं करणार। गरिबीतून आमचा संसार सुरू झाला आणि त्यावेळेला अशा कुठल्याही सुखसोयी नव्हत्या। आम्ही खूप कष्टाचे दिवस बघितले आणि कुठलीही हार मानली नाही। दादांच्या जिद्दीमुळे हे शक्य झालं आहे आणि आता मागे वळून जर बघितलं तर खूप आनंदी आणि समाधानी आहोत। दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। 2 मुलं, 1 मुलगी, जबाबदाऱ्या वाढत गेल्या, पण त्यांचं ध्येय कधी कमी झालं नाही। नोकरीसोबतच दादांच्या मनात व्यवसायाची ओढ कायम होती आणि एक दिवस एक संधी चालून आली। VIP कंपनीसाठी वाहनांची गरज होती। दादांनी कर्ज काढून 2 जीप घेतल्या
आणि व्यवसायाची पहिली पायरी चढली. गावातल्याच अनेक मुलांना रोजगाराची संधी मिळाली. नंतर काही कारणांमुळे तो व्यवसाय बंद करावा लागला, पण संघर्षाला थांबायचं नव्हतंच. दादांना लहानपणीपासून नोकरी करताना बघितलं, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की नोकरी कधी करू नका, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहा. शाळा सुटल्यापासून, कॉलेज संपल्यापासून आम्ही नोकरी करण्याचा कधी विचारच केला नाही. बिझनेसमध्ये डोकं लावलं, बिझनेसच केला. त्यांनी आम्हाला भरपूर पाठिंबा दिला आणि त्यांच्या सपोर्टमध्ये आम्ही खूप चांगला बिझनेसमध्ये ग्रो केला. दादांना अमृत महोत्सवासाठी शुभेच्छा. आणि दादांचा हा जो प्रवास होता तो आम्हाला, आमच्या पुढच्या पिढीला खूप प्रेरणादायी आहे. रवी आणि दिलीप यांनी प्लायवूड व्यवसायाची सुरुवात केली आणि पुढे कम्प्लीट विंडो डिझायनिंग आणि इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रात प्राजक्ता सेल्सला नाशिकमध्ये वेगळी ओळख मिळवून दिली. याचबरोबर अमूलचं नाशिकमधलं पहिलं आईस्क्रीम पार्लर सुरू करत गेली 18 वर्ष लोकांच्या सेवेत सातत्याने ते उभे आहेत. लहानपणापासून दादांकडून एक गोष्ट कायम शिकायला मिळाली, कष्टाला पर्याय नसतो आणि यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. आज व्यवसाय आम्ही जे काही उभं केलंय त्यामागे दादांची शिकवण आणि मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आमच्यावरचा विश्वास. काम किती मोठं झालं तरी प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता कधी सोडायची नाही, ही गोष्ट त्यांनी आम्हाला कायम शिकवली. आज आम्ही जे काही आहोत त्यात दादांचा खूप मोठा वाटा आहे. दादा, आज तुमचा 75वा वाढदिवस. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य तसेच कायम आनंद लाभो या सदिच्छा. आज दादांच्या चेहऱ्यावरचं खरं समाधान दिसतं ते त्यांच्या परिवारात. मुलं, मुली, सुना, नातवंड सगळे आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. दादांची लेक दीपाली गुरुळे आणि जावई शरद गुरुळे दोघेही वकील व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांची मुलं प्रणिता आणि प्रयाग उच्च शिक्षण घेत आपल्या वाटेने पुढे जात आहेत. दादा, आज तुम्ही 75 वर्षाचा टप्पा पूर्ण करताना आम्हा सगळ्यांसाठी अभिमान आणि आनंदाचा क्षण आहे. तुम्ही दिलेले संस्कार आणि अनुभव आमच्यासाठी कायम मौल्याचे राहतील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. मोठा नातू परीक्षित मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून इंग्लंडमधून MBA शिक्षण घेतलं आणि आता पुन्हा भारतात परत येत कुटुंबाच्या व्यवसायात नवीन ऊर्जा आणि विचारांसह सहभागी झालाय. दादांचे मित्र ज्येष्ठनी मला सेकंड डे म्हणतात, कारण जवळपास प्रत्येक गोष्टी त्यांच्या बरोबर असते. फिरायला जाणे असो, पुस्तक लिहिणे असो किंवा आणखी कुठले भूमिका, त्यांची एनर्जी पाहिली की आश्चर्य वाटतं. या वयातही त्यांचं डेडिकेशन, नवीन त्यांचे छंद जोपासण्याची सवय खूप प्रेरणादायी आहे. दादांना 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच निरोगी राहा, आनंदी राहा. नात प्राजक्ता कम्प्युटर इंजिनियर म्हणून बँगलोरमध्ये स्वतःची वाट तयार करते. आमच्या दादांची पर्सनॅलिटी म्हणजे एकदम फुल ऑन हिरो टाईप. त्यांना बघून मी एक गोष्ट नक्की शिकली, बिंदास राहायचं, टेन्शन नाही घ्यायचं, जिओ और जिने तो टाईप. आणि मला त्यांचा हा स्वभाव आत्मसात करायला खूप आवडेल. माझ्यातली गाण्याची आवड, वाचनाचा छंद हा पण त्यांच्याचमुळे. आणि त्यांच्यातला दुसरा पैलू म्हणजे त्यांची ड्रेसिंग सेन्स, त्यांचे मूवीसाठीचं प्रेम, हे सगळं सुद्धा मला खूप आवडतं. दादा कायम असेच राहा. हॅपी बर्थडे. लाडका नातू पुरुषोत्तम आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. उद्याच्या नव्या जगासाठी स्वतःला घडवतोय. आमचे दादा म्हणजे रुबाब, जिद्द आणि उत्साह याचं जिवंत उदाहरण. वय हा फक्त आकडा असतो हे जर कोणी जगून दाखवलं असेल तर ते आमच्या दादांनीच. मला आजही आठवतं, तुम्ही आम्हाला जुन्या गोष्टी, आयुष्याचे अनुभव आणि माणुसकीचं महत्त्व शिकवायच्या. त्यावेळेस त्या गोष्टी कदाचित फक्त कथा वाटायच्या, पण आज त्याचा खरा अर्थ कळतो. दादा, तुम्हाला 75व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आणि आम्हा सर्वांना खरोखरच तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि लाडकी नात राधिका आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न मनात घेऊन उद्याचं स्वतःचं विश्व घडवण्यासाठी प्रयत्न करते. माझ्यासाठी दादा म्हणजे एक दमदार पर्सनॅलिटी आहे. म्हणजे असे उंच, खंबीर, रुबाबदार असे. आणि त्या पर्सनॅलिटी व्यतिरिक्त त्यांचा अजून एक पैलू आहे, दॅट इज की त्यांना गाण्यांची, सिनेमाची खूप आवड आहे, जी मी लहानपणीपासून ऐकते. सो त्याची मला पण आवड लागली आहे आणि ती खूप छान सुंदर गोष्ट आहे.
आणि बस हॅपी बर्थडे दादा. दादा नेहमी म्हणतात, मी आयुष्यात खूप काही कमावलं, पण माझी खरी संपत्ती माझी माणसं आहेत. आज दादा शांत आहेत, समाधानी आहेत. शेतात रमणं, ऑर्गॅनिक शेती करणं, मित्रांसोबत सहली आणि नातवंडांमध्ये वेळ घालवणं यातच त्यांचा आनंद आहे. सेवा संपली, पण माणुसकीची ओळख आजही तशीच आहे. 75 वर्षांचा हा प्रवास फक्त आठवणींमध्ये राहावा इतका छोटा नाही. म्हणूनच या संपूर्ण प्रवासाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न झाला. वर्दीतला माणूस, एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते सहाय्यक पोलीस आयुक्त होईपर्यंतचा प्रवास, कर्तव्य, संघर्ष, निर्णय, कुटुंब, व्यवसाय आणि माणुसकी जपणाऱ्या एका वर्दीतल्या माणसाची खरी कहाणी. ही फक्त आत्मकथा नाही, ही त्या पिढीची कहाणी आहे ज्यांनी परिस्थितीशी हार मानली नाही. काही माणसं निवृत्त होतात, पण त्यांचा प्रवास कधीच संपत नाही. अक्का ही पुढील महिन्यात 17 ऑगस्ट रोजी आपल्या आयुष्याची 71 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हा दोघांनाही उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि कायम आनंद लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.